देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी या शासकीय ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित आपल्या दैवडगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ पुष्पाताई संदीप पवार, उपसरपंच श्री राजाराम फुला ठाकरे, उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी तात्या पोलीस पाटील, दैवड तंटा मुक्तीचे अध्यक्ष, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व उपस्थित सन्माननीय संचालक मंडळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, आपल्या गावातील सर्व शाळा विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व समवेत उपस्थित असलेले सर्व शिक्षक बांधव, या ध्वजारोहणासाठी उपस्थित माजी सैनिक, पत्रकार बंधू, महिला वर्ग आणि विद्यार्थी मित्रो, आपणा सर्वांना आपल्या सर्वांचं या शासकीय ध्वजारोहणासाठी अक्षरफुलांनी स्वागत करतो व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या अनेक अनेक मंगलमय शुभेच्छा देतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना ज्ञात असायला हवं की हा प्रजासत्ताक दिन आपण कधीपासून आणि का साजरा करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमातून हे संविधान पूर्णत्वास आलं आणि या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारत या देशाने केली आणि भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनलं। स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी स्वीकारत सन्मानपूर्वकरित्या पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि हाच दिवस भारतीय प्रजासत्ताक दिनाचा इतिहास ठरला। या दिवसाचं स्मरण म्हणून, आठवण म्हणून आपण दरवर्षी हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। या प्रजासत्ताक दिनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं आणि संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा आदर करतो। आपले मूलभूत हक्क आणि अधिकार यांचं स्मरण करत आपल्या या देशाची सेवा करण्याची प्रेरणा घेत असतो। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा दिवस, स्वतःला भारतीय म्हणून गौरव असा हा दिवस, लोकशाहीचा जय जयकार करण्याचा दिवस, प्रजासत्ताक राष्ट्राचा उद्घोष करण्याचा दिवस। या दिवशी प्रत्येक नागरिक एकमेकांना मिठाई देत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात। प्रत्येक नागरिक घर, शाळा, कॉलेज, महाविद्यालय येथे रोषणाई आणि रांगोळीचं सुशोभन करून या राष्ट्रीय ध्वजाला, या तिरंगाला सलाम करतात। मित्रांनो, हे संविधान स्वीकारल्यानंतर आपल्याला त्याचं काय फलित झालं हे देखील आपल्याला माहित असायला हवं। संविधान स्वीकारल्यानंतर भारत एक प्रजासत्ताक देश बनला, सार्वभौम देश बनला। आपले मूलभूत हक्क आणि अधिकार यांचे धडे आपल्याला या संविधानापासून मिळाले। स्वातंत्र्य, समता, बंधुता, परस्पर प्रेम, सहकार्य, सहिष्णुता यांचे धडे आपल्या या संविधानाने दिले। दीन दलित दुबळ्यांचे, अल्पसंख्याकांचे संरक्षण या संविधानाच्या कलमांनी केले आणि मानवावरील मानवी आक्रमणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार या पवित्र संविधानाने या दीन दुबळ्यांना दिला आणि स्वातंत्र्यानंतर या नवीन भारतीय समाज जीवनाला हा राजमार्ग या संविधानाने दाखवला। लोकशाहीवर निष्ठा ठेवत, या संविधानावर निष्ठा ठेवत लोकशाहीच्या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या या भारत देशाच्या यशकीर्तीची, गौरवाची पतंगा सतत उंच उंच जात राहावो यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा। उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात, उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात। देशभक्ती, देशप्रेम संचारले चराचरात, भारत मातेला वंदन करूया आजच्या शासकीय ध्वजारोहणाची सुरुवात, करूया आजच्या शासकीय ध्वजारोहणाची सुरुवात। या मंगल मांगल्याच्या क्षणी आपल्या ग्रामपंचायतीचं शासकीय ध्वजारोहण आपल्या दहिवडगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ पुष्पाताई संदीप पवार, उपसरपंच श्री राजाराम फुला ठाकरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो।